आणि आता महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। बेस्ट उपक्रमाला मदत करण्यास पालिका प्रशासनानं नकार दर्शवल्यानंच बेस्ट कामगारांचं 26 डिसेंबरला आंदोलन, तर या आंदोलनामध्ये ठाकरे गटाचे सर्व आमदार खासदारांना सहभागी होण्याचे आदेश। देशभरात उद्यापासून स्वामित्व योजने पंतप्रधान मोदींच्या हस्ते शुभारंभ होणार आहे आणि 30,000 गावांमधल्या नागरिकांना ई प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे। डिजिटल पद्धतीनेच कार्डचं वितरण होईल। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। पुण्यातल्या मुळशीमध्ये नवनिर्वाचित आमदार शंकर मांडेकरांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठक। शंकर मांडेकरांचा कार्यकर्त्यांच्या हस्ते सत्कार। सतीश वाघ यांच्या पत्नीनंच हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। पत्नीला अटक झाली आहे। सतीश वाघ पुण्याचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा आहेत। लातूरमधील तळेगाव आणि बुधोडामध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार अभिमन्यू पवार आणि वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांची शेतकऱ्यांसोबत बैठक। 125हून अधिक शेतकऱ्यांना वक्फ बोर्डानं पाठवली होती नोटीस। नागपूरमधील बुट्टीबोरी उड्डाणपुलाची राज्य सरकारकडून दखल। सर्व उड्डाणपुलांचं सुरक्षा ऑडिट केलं जाईल। मुख्यमंत्री रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींशी चर्चा करतील। मालवणमधील राजकोट किल्ल्यावर पुतळा उभारणीचं काम सुरू। पाया खोदण्याच्या कामामध्ये सुरुवात झाली आणि राम सुतार आर्ट क्रिएशन कंपनीला पुतळा उभारण्याचं काम देण्यात आलंय। रासायनिक खतांच्या किमतीमध्ये 1 जानेवारीपासून दरवाढ। रासायनिक खतांच्या किमतीत 200 ते 300 रुपयांची वाढ होणार असून डीपीडीसीची बॅग आता 1590 रुपयाला मिळेल। राज्यात 27-28 डिसेंबर दरम्यान गारपीट, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज।